तर आरोग्य सेवेला निधी देण्याकरता 31 मार्चची वाट पाहणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयानं चांगलंच फैलावर घेतलंय। जुलैमध्ये पुरवणी अर्थसंकल्प असताना मार्चची वाट का पाहिली जातीये? 31 मार्च पूर्वी सर्व निधी खर्च केला नाही तर सरकार तो निधी मागे घेऊ शकतं। आम्हाला सरकारचे डावपेच कळतात। नोव्हेंबरमध्ये आजारी पडलेली व्यक्ती तुमचा निधी मिळेपर्यंत जगू शकत नाही असं उच्च न्यायालयानं राज्य सरकारला ठणकावलंय। गेल्या वर्षी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय रुग्णालयात अर्भकांच्या आणि सज्ञानांच्या झालेल्या मृत्यूबाबत न्यायालयानं स्वयंप्रेरणेनं याचिका दाखल करून घेतली आहे आणि त्यानंतर राज्य सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले। आरोग्य सेवेला पैसे देण्यासाठी किंवा निधी देण्यासाठी 31 मार्च पर्यंतची वाट का पाहताय असा सवालच मुंबई उच्च न्यायालयानं विचारलेला आहे आणि जुलैमध्ये पुरवणी अर्थसंकल्प असताना मार्चची वाट का पाहताय असाही सवाल केलाय। अधिक माहिती घेऊयात। भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, चांगलेच खडे बोल सुनावलेले आहेत न्यायालयानं सरकारला। नक्कीच प्रज्ञा, 29 जानेवारी रोजी वकिलांनी सांगितले होते की सरकारने राज्यातील वैद्यकीय सुविधांच्या निर्मितीसाठी केवळ 66% निधी खर्च केला आहे आणि राज्य सरकारचा पुरवणी अर्थसंकल्प असताना सरकार निधी देण्यासाठी मार्च पर्यंत वाट का पाहतो असा प्रश्न वकिलांनी केलेला होता। त्यानुसार न्यायालय जे आहे त्यांनी लगेचच रुग्णालयांना यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी निविदा काढाव्या लागतात का असे विविध प्रश्न त्यांनी केले आणि यावेळी तुम्ही मार्च पर्यंत एखादा जर रुग्ण नोव्हेंबरमध्ये आजारी असेल तर पैसे देण्यासाठी तुम्ही मार्च पर्यंत वाट बघणार का? म्हणजे तो पेशंटला जी रिलीफ आहे ती तो मार्च पर्यंत त्या पेशंटनी वाट बघायची का? अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते न्यायालयाने विचारलेले पाहण्यात आले। यावेळी न्यायमूर्ती भारती डेरे यांनी हे सगळे प्रश्न जे आहेत ते सरकारला केलेले पाहायला मिळतात। रिक्त जागांचा मुद्दाही त्यात त्यांनी घेतलेला होता, कारण ही जी मूळची जी याचिका होती ती चंद्रपूर शासकीय रुग्णालयाची ही याचिका होती आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्रपूरच्या जे शासकीय रुग्णालय आहे त्यामध्ये 80.8% जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत। म्हणजे तुम्ही रुग्णांची सेवा असं असताना कशी करू शकता अशा पद्धतीचा सवाल देखील त्यांनी केला। जर आपण बघितलं तर ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जे रुग्णालय आहेत शासकीय रुग्णालय तिथे कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती देखील कमी आहे। त्यामुळे त्यांनी जो हा सवाल केलेला आहे तो सगळ्याच रुग्णालयांसाठी प्रज्ञा खरं तर लागू होताना पाहायला मिळतो। इतकंच नव्हे तर त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की अक्षरशः त्यांनी उद्विग्नता व्यक्त करत असं म्हटलंय की राज्य सरकारने 2 हप्त्यात निधी खर्च करण्यासंदर्भात ठोस उपाययोजना देखील आखली पाहिजे। त्याशिवाय याला गत्यंतर नाही, कारण जर आरोग्य सेवेवर एवढे पैसे खर्च करण्याची तरतूद आहे आणि जर ते पैसे वेळेत मिळत नाही तर त्याचा काहीच फायदा नाही असं देखील न्यायालयाने सांगितलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री।